हा बस ना एवढंच. तर आज आहे ना आमच्या गावचा बाजार होता बघा, बुधवार आहे आज. तर मी मस्त असा पेरू खायला आणला या. आणि पेरू यांना बाजारात ना आणून देते, द्या वरनं मीठ आणा, चाकू आणा, कापून द्या. हा होय, आणि मीठ कुणी सांगितलं मग? पप्पाने सांगितलं होय. मस्त दिसला मला म्हणूनच आणलं, म्हणलं ताईशा खाईन म्हणूनच आणलेला. तर इथं बघा ह्यांची पार्टी चालली, वडापाव भजी आणि पेरू, आणि नंतर ना मग ही बिर्याणी पार्सल आणलंय मस्त असं. हा ते नंतरच आहे. तर बघा आज आमच्या गावचा बाजार आहे, त्याच्यामुळे आजचे दिवस काय असेल ती असते. तसं पण गावात आहे ना हॉटेल आहे, तर स्वीट होम आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही, जेव्हा काय पाहिजे तेव्हा असतं या. आणि आज आहे ना बघा आपल्या संडास बाथरूमचं काम करून घेतलेलं आहे, म्हणजे काय पूर्ण झालं नाही पण आज सुरुवात केली, बऱ्यापैकी काम झालंय निम्म. आणि काय बघताय तुम्ही, मी सांगते ना, मी ना इकडं कॅमेरा फिरवला बघायला लागले ना, तुम्हाला बोलायला लागले ना, मी सांगायला लागली कुठली गोष्ट काय, की दोघं ना लेक आणि बाप दोघं जण मिळून आहेत ना, काय काय माझ्याबद्दल एकमेकाला लगेच काय बाय म्हणतात, हा चिडवतात, तिकडं हसतात, माझ्याकडे बोट करतात. आम्ही बघते, माझं लक्ष असतं ना तुमच्याकडं. मग आता संध्याकाळचे 7 वाजलेत बघा, लाईट तिने मारली आहे कलटी, आणि आता चार्जिंगचा बल्ब चालू आहे. तर लाईट आहे ना आठवडा नाही 2 आठवडे झाले, किती आठवडा होऊन गेलं ना, हा होऊन गेलं. आमच्याकडे लाईट आहे ना संध्याकाळी 7 वाजता जाती आणि 9 वाजता येते या, म्हणजे दिवस मावळाच्या टायमाला लाईट जाते अंधार पडायच्या, आणि सगळ्यांची जेवण खावणं झाल्यावर झोपी गेल्यावरती मग 10 वाजता नाही 9 वाजता लाईट येते. काय उपयोग काय, हा सकाळची जाते, सकाळचं ठीक आहे, सकाळची काही गरज नसते लाईटीची, पण ह्या टायमिंगला गरज असते. लहान लेकरं बाळ असतात, गुरंढोरं असतात, पावसा पाण्याचं दिवस येतं, म्हातारी कोतारी असतात घरात, सगळ्यांसाठी प्रत्येकासाठी लाईटीची गरज असते अंधारची. आणि नेमकं ह्याच टायमाला लाईट घालवली, तर ह्या टायमाला नाही घालवायला पाहिजे लाईट. त्यांनी आता ही लाईट जी घालवायची आहे ना 2 तास घालवली ही, आता ती 2 तास दुपारची घालवा किंवा सकाळची जास्त घालवा, पण संध्याकाळच्या टायमिंगला लाईट नाही पाहिजे. रानच्या वस्तीला समजा गावात कुठं गावाना म्हणजे सगळीकडे उजेडाची गरज असते. गावात तर किती अडचण आहे माहितीये का, तीच ना, बारकी लोकांना लाईटच नाही तर काय अभ्यास करणार लेकरं. आता शाळा चालू झाली, आता ह्या टायमिंगला संध्याकाळचा अभ्यास करतात लेकरं, लहान लेकरं मोठी शाळेत आलं की. संध्याकाळची ना, पण लाईट आता जाते ती डायरेक्ट 9 वाजताची येते. ही असा टायमिंग नाही पाहिजे, ही टायमिंग नाही पाहिजे ना लाईटीचा. लाईटीचा टायमिंग सकाळचा ठीक आहे, सकाळी 6 वाजता जाते 9 वाजता येते ती ठीक आहे, सकाळच्या पारी काय इतकी गरज नसते लाईटीची, संध्याकाळची गरज असते. रानची वस्ती आता उन्हाळा दिवस संपलेला आहे, पावसाळा आलेला आहे, आणि पाऊस वगैरे पडला की उष्णतेचं नाही का जमिनीतून किडू मुंगी चुकाटा काय बसलेलं असतं, ती उष्णता होती, त्याच्यामुळे ती वरती येतात निघतात, मग कुठंही चूक रानात पण गावात पण सगळीकडेच म्हणजे प्रत्येकालाच अडचणी असतात. आपण रानात म्हणून आम्हालाच अडचणी असं नाही, सगळीकडे अडचणी असतात. ही लाईट अशी चुकीची ह्या टायमाची, ह्या लाईट म्हणजे ह्या टायमाला सगळ्यांना गरज आहे लाईटीची. संध्याकाळी नेमकं दिवाबत्तीच्या टायमिंगला लाईट जाते या आणि 9 वाजता येते, मग काय उपयोग आहे. ज्यावेळेस अभ्यास करायचा का जेवण वगैरे करायचं त्यावेळेस नाही, गुरंढोरं बांधायची, धारा ही काढायच्या, गुरांना खायला ही टाकायचं, त्या टायमिंगला लाईट नाही. तर चला असू द्या, लाईटीचं पोती पुराण बाद झालं काय आपण म्हणल्याने काही येणार नाही. तर ही सकाळी दाजींनी मी सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की जांभळं एकदम स्वच्छ सगळी गोळा केली म्हणून. तर आपल्या जांभळीची काय, जांभळं जवळ आहे तर मी तुम्हाला दाखवणारच या. ही आता पुढच्या वर्षी जांभळ विकून टाकायची, अशी नाश होऊन द्यायची नाही. हा खाऊन खाऊन किती माणूस खातं, किती लोकांना म्हणजे किती कुणी जरी आलं तर पाठी आपण जांभळ काढले देण्यासाठी, तरी सुद्धा इतकी जांभळ नाश होते. हाय ना गोल्या, तू इकडं का बसलार बाबू? कशामुळे होय दुष्काळ पडायचा त्याच्यामुळे जांभळं जास्त लागलेत का. मला ना संडास बाथरूम दाखवायचं, कुठवर काम आलंय, कसं झालंय, ते निम्म काम झालेलं आहे. पण ही सकाळी दाजींनी बघा इथं ही पूर्ण अशी लाईन लावली जांभळांची, बघा किती मोठा थर आहे, तरी सुद्धा ही परत अजून एकदा गच्च भरलेलं आहे खाली बघा. सकाळी एकदम स्वच्छ करून घेतलं होतं सगळीकडचं, ह्या साईडचं पण सगळं असं, पण हे बघा
टप्पा टप्पा सगळी पडून जाते. ह्या साईडला इकडं लावली होती जांभळं गोळा केलेली, पण तरीसुद्धा अजून इतक्या प्रमाणात पडलेत बघा. शेजणी जशी काय ठेवले ती अशी बैल का हे बघा. इकडचं सुद्धा सकाळी झालं होतं. ही पण होय व तुम्ही इकडचं पण काढलेलं की आग बघताय हो किती लावलंय हो. हा हो किती लावलंय या झाडून सगळं झालं होतं. मन्यान गोल्या इथं लय भारी बसली होती पण तिकडे गेली आहे का नाही बाबू. इकडं बघ हो रुसला कार नाही तिकडं काहीतरी बघतोय तिकडं काहीतरी दिसतंय. तर चला मी आता तुम्हाला दाखवते आपलं ही मुंगळं पण येते तागत आहे. आणि हो की मुंगळं येतं ना ही इथं असं येतात बरं का. इथून आहे ना ह्याच लाईनला फक्त खालच्याच पायरीवरती राहते, तिथून वरती येत नाही. तेवढं तरी बरं या वरती बघा एक पण नाही. चढता येत नाही कसं. हा चला ठेवा ती झाकून आणि चहा ठेवू. मग आता ती झालं चहा पिऊ आणि बिर्याणी त्याच्यातून प्लॅस्टिकच्या ह्याच्यातनं काढून ठेवू. तर बाजार हे आणलेला आहे. चला ना हे दाखवायचं घरात. असू द्या लाईट नसू द्या तरी पण आपल्या युट्यूब फॅमिलीला दिसतंय. मी दाखवते ना. हा हे दरवाजा ना इथं काढून ठेवलाय बघा त्याचा चौकटीचा आणि फक्त चौकट बसवली. तर इकडे बघा टनटडन खिडकी लावली नाही. मी तुम्हाला सांगितलेलं खिडकी लावून घ्या म्हणून. इकडची पण लावली नाही तुम्ही खिडकी. तर ही बघा ही अशी चौकट बसवली आहे आणि ही असं 5 थर खालनं दिलेत बघा आणि त्याच्यावरती चौकट बसवली आहे. तर इथं एक टप्पा होणार आहे पायरीचा. आणि हां इकडून बघा ही असं एवढं बांधकाम झालेलं या मस्त असं आतमध्ये एवढी जागा. हा दिसतंय की नाही दिसायला काय झालं. आता ही ना याच्यात मुरुम ही टाकून आहे ना ही सगळी जागा आहे ना भरून घ्यायची आता है ना. तर ह्याच्यात मुरुम टाकायचं काम दाजींकडं. आज दुपारपर्यंत आम्ही ना हे काम केलं आणि दुपारनं बाजारला गेलो. तर आता ही याला पाणी मारायचं उद्या सकाळ. ही खोली आपण मोकळी केलेली सगळी इकडं ठेवलेलं बघा. तर ही लसूण पण काढावं लागेल कारण ही भिंत आहे ना बरोबर इथं येणार आहे. ही लसूण काढून तिकडं ठेवायचं. कसा दिसतोय बघा. हां चिलटा आले ताव इथं. तर चला असू द्या शेतकऱ्यांचं असंच असतंय. हां मग तुम्ही मीठ आणून द्यायला तुमचं दाजी ही सिमेंट खलवलेलं आणून द्यायला आहे का नाही. हां झालं ना पटपट. तर चौकट लय वरती गेली. इथं एक असा टप्पा करायचा इथं डबल. हां भरपूर जागा. हां साईडने ना सिंगल इटचं बनवलंय इथवर डबल इटचं बनवलंय. तर हे असं आपलं संडास बाथरूमचं बांधकाम झालेलं आहे. तर आता तुम्ही हे दावं सोडा. चौकट काय कुठं आता हालत नाही आणि ह्या खिडक्या पॅक करून घ्या कारण इकडच्या घरात कोणच नसतं. या कसलं भारी लोकेशन दिसतंय बघा ना खिडकीतून. हा लय भारी म्हणजे इकडच्या साईडला बघितलं की एकदम लाल असं दिसतंय, इकडे बघितलं की एकदम निळं निळं दिसतंय. हां खिडक्या उघड्या नसते जास्त कधी पण इकडं वेगळी अशी नगडी वेगळा फोटो लावल्यावर दिसतोय. इकडं वेगळा फोटो लावल्यावर दिसतोय. कसलं हां तेच ना नारळ चिंच ते पाठीमागचं आपलं रान आहे बघा नीट करून ठेवलेलं आहे याला. तर याच्यात मका करायची होती पण काय पाऊसच आहे ना त्याच्यामुळे मका नाही काय नाही. गवत उगवायला लागले बघा. ही आपली नारळाची झाडं कसं काय भारी दिसतंय का नाही. बाकीची नाही दिसत. आता चला एवढं काम झालेलं आहे. तर बाकीचं काम आता उद्या किंवा परवा कधी होईल. आज दुपारपर्यंतच केलं ना नाहीतर आज पूर्ण दिवस केला असता ना तर हे पूर्ण झालं असतं. हां चला तर हे असं आपलं संडास बाथरूमचं काम झालेलं आहे. आणि आता ताईच्या इथेच बसली आपलं मस्त असा मी चहा ठेवून घेते. आणि मला काही कळलं नाही ताई मी 10 रुपयाचं पाव मागितलं होतं तर पाव 2च कसं काय दिलं. 2 वडापाव बरोबर 2 पाव आलं. हां आणि याच्या बरोबर ही 2च पाव दिलेत फक्त 10 रुपयाचं पाव 2च. 10 रुपयात 2च पाव येतात काय माहिती मला तर काय नाही खरं. चला असू द्या आता. हां हा का चला व्हिडिओला करते इथंच एंड. बाय बाय.